आपण आपल्या शेतामध्ये कोणता खत टाकतो, कसा खत टाकतो आणि ते खतं लागू कसे होतात? आपल्याला टाकणं तर आपल्या हातात आहे, पण ते पिकाला कसे उचलता येतात हे आपल्या हातात नाहीये. म्हणजे जे आपण खतं बाजारातून आणून टाकले हे फक्त अणू आहेत. मग ह्या अणूचं रूपांतर रूपांतर पेस्टमध्ये करायचे, ऑर्गॅनिक पेस्टमध्ये करायचं. त्यावेळेस ते ऑर्गॅनिक पेस्ट म्हणजे ते एन्झाईम आपले झाडाची मुळं शोषून घेतील आणि आपलं उदरनिर्वाह पूर्ण करतील. मग ते एन्झाईम कोण काढणार? ते एन्झाईम तयार कोण करणार? जसं समजा अन्नधान्य आपल्या घरामध्ये आहे, गहू, ज्वारी, तांदूळ हे आपल्या घरामध्ये आहे, पण ते अन्न म्हणून आपण खाऊ का? नाही. ते अन्नधान्य आहे, म्हणजे ते अनअवेलेबल स्थितीमध्ये आहे. तसं आपले हे खतं आहेत, हे अनअवेलेबल स्थितीमध्ये आहेत. त्याचं जसं ज्वारी भाकरी, जर आपल्याला ज्वारीची भाकरी करायची असेल तर त्याला प्रोसेस आहे. जर समजा अन्नधान्याचा स्वयंपाक करायचा असेल तर त्याला प्रोसेस आहे. ते प्रोसेस कोण करतं? आचारी करेल, आई करेल, मंडळी